नमस्कार मित्रांनो, नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। मी तुमचा प्रॉपर्टी मित्र विनायक तुमच्यासाठी एक 3 BHKचा रो हाऊस घेऊन आलो आहे। 3 BHKचा हा प्रोजेक्ट आहे पेठ रोड RTO पासून थोडा पुढे म्हणजेच मेरधामच्या अलीकडे। हा प्रोजेक्ट आहे रस्त्यापासून फक्त 100 मीटर अंतरावर 100 मीटर अंतरावर असलेला हा टंडेला पॅटर्न 3 BHKचा रो हाऊस प्रोजेक्ट आहे। अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। कॉर्नरचे दोनही रो हाऊस तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात। मागच्या साईडला ही थोडी जागा तुम्ही इथे बघत आहात, तर टोटल जवळपास 2000 प्लस 2300 स्क्वेअर फूटचा हा रो हाऊस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय। स्पेशियस अशी पार्किंग, 2 4 व्हीलर बसतील अशी ही पार्किंग। मेन पेठ रोड पासून म्हणजे पेठ रोडला लागूनच 50 ते 100 मीटरच्या डिस्टन्सवर असलेला हा रो हाऊस आपल्याला मिळणार आहे। कॉर्नरचे 2 रो हाऊस शिल्लक आहेत। गजानन रो हाऊस असा प्रोजेक्टचं नाव आहे। बाहेर सिक्युरिटी गेट चांगल्या क्वालिटीचा बसून दिलेला आहे। एंट्री केल्यावर सुरुवातीला स्टेअरकेस, छोटंसं स्टोरेज, स्टेनलेस स्टीलचं ग्रिलिंग या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर अटॅच टॉयलेट बाथरूम वेस्टर्नमध्ये असणार आहे। डिझायनर टाईल्स या ठिकाणी फिट केलेले आहे। रूफटॉपपर्यंत टाईल्स फिटिंग असणार आहे। बाथरूमला PVC शीटमध्ये आपल्याला इथे लाईट्स वगैरे दिसत आहेत। त्यानंतर खालच्या साईडला असणार आहे आपली एक बेडरूम। बेडरूमला फॉल सिलिंग केलेला असेल आणि लेफ्ट पण दिलेला आहे। त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला येतोय आपण। आपल्या फर्स्ट फ्लोअरला असणार आहेत आपला हॉल आणि किचन प्लस टॉयलेट आणि बाथरूम। बंगलोचा लुक असणार आहे मित्रांनो, सेपरेट, कम्प्लिटली सेपरेट असणार आहे। कॉर्नरचा रो हाऊस हॉलमध्ये असणार आहे PVC फॉल सिलिंग, क्रॉस व्हेंटिलेशन कॉर्नर रो हाऊस असल्यामुळे। फ्रंटला असेल टफन ग्लास डिझायनरमध्ये, स्टीलचं रेलिंग हा येतो आपला फ्रंट। प्लॉट दक्षिणमुखी आहे मित्रांनो। घराची एंट्री पूर्व पश्चिम केलेली आहे। समोरच्या साईडला एलिव्हेशनसाठी सुंदर अशी डिझाईन लावलेली आहे। हॉलला फ्रेंच डोर या ठिकाणी लावलेला आहे, प्लस गॅलरीमध्ये सुद्धा PVC फिटिंग आणि स्पॉटलाईट्स आहेत। पुढे आपण येणार आपल्या किचनकडे। किचनकडे येताना आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम अटॅचमध्ये या ठिकाणी बघायला मिळेल, प्लस हा आपला पूर्वमुखी किचन असणार आहे। इथे सुद्धा तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन किचनसाठी मिळणार आहे। हे बघा, थोडं वेगळं बंगलोचं फील या ठिकाणी तुम्हाला येईल। स्पेशियस असा किचन आहे। अटॅचमध्ये इथे टॉयलेट आणि बाथरूम आपल्या हॉल आणि किचनसाठी। इंडियनमध्ये मिळणार आहे या ठिकाणी। इथे सुद्धा तुम्हाला रूफटॉपवरती टाईल्स फिटिंग केलेली आहे, प्लस PVC शीट आणि स्पॉटलाईट्स। पुढे येतो आपण आपल्या 2 बेडरूम या ठिकाणी बघायला मिळतील। फ्रंटचा बेडरूम त्यालासुद्धा छान एक फॉल सिलिंग दिलेली आहे। स्पेशियस रूम साईज आहे। फ्रंटला टफन ग्लास आणि स्टीलचं रेलिंग, एक वॉल कलर केलेली, प्लस क्रॉस व्हेंटिलेशन। आणि इथे सुद्धा एक फ्रंट एलिव्हेशनसाठी छान असं डिझाईन तुम्हाला टफन ग्लासमध्ये दिसत आहे। वरच्या साईडला PVC शीटमध्ये लाईट फिटिंग केलेली आहे, UPVC मध्ये।
पुढे येणार आपला अटॅच टॉयलेट बाथरूम वेस्टर्नमध्ये, तो पण आपला सेकंड फ्लोअरवरचा. म्हणजे टोटल आपल्याला 3 टॉयलेट बाथरूम या ठिकाणी बघायला मिळतील, यूज करायला मिळेल आणि सेम क्वालिटीमध्ये बनवलेले आहेत. टाईल्सची डिझाईन फक्त थोडी वेगवेगळी असेल. त्यानंतर हा येणार आपला तिसरा बेडरूम, 3rd फ्लोअरवर असलेला. प्रत्येक रूमला फॉल सिलिंग केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक रूमला वेगळं वेगळं करण्याची गरज नाही. वर टेरेसवर येतो आहे आपण. फ्रंट आणि बॅक असे 2 पार्ट्स आपल्याला टेरेसमध्ये बघायला मिळतील. समोर आपल्याला पेट्रोल दिसतो आहे. टेरेसवर आपल्याला चायना गोटाई केलेली असेल. 1000 लिटरची पाण्याची टाकी असणार आहे. कॉमन टेरेस केलेला आहे. त्यानंतर फ्रंट साईडचा हा टेरेस आपला आपण बघतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडले असल्यास, प्रॉपर्टी आवडली असल्यास व्हिडिओमधील नंबरवर संपर्क करा, कॉल करा, विजिट बुक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओजसाठी आणि प्रॉपर्टी अपडेटसाठी. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.